वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास ओळखलं जातं। या मंदिराचं मूळ रूप उघड करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामावेळी गाभाऱ्यासमोर सापडलेल्या तळघराने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विशेषतः वारकरी संप्रदायासाठी हा आनंदाचा क्षण आहे। या तळघरात विष्णुरूपी मूर्ती आणि आणखी काही पुरातन वस्तू सापडल्याचं समोर येते। पुरातत्व विभागात सापडलेल्या या गोष्टींवरून मंदिर किती जुनं असेल याचा अंदाज हा आजच्या पिढीला नक्कीच आला असेल। शके 1111 मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके 1111 मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचं मंदिर हे निर्माण झालं। शके 1195 मध्ये श्री रामचंद्र देवराव यादव व त्याच्या कर्णाधीप हेमाद्री पंडित याने पुढाकार घेऊन या देवळाची वाढ केली आणि देवस्थानची त्याच्या कीर्तीस साजेल अशी व्यवस्था लावून दिली। पुढे शके 1925च्या सुमारास देवळाचा पुष्कळसा विस्तार झाला। पंढरपूरचं देवालय आणि देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे। शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन 83 मध्ये जीर्णोद्धार केला होता। इसवी सन 1239च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा केला जातो। सध्या सुरू असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामावेळी गाभाऱ्यासमोर सापडलेलं तळघर शुक्रवारी उघडण्यात आलं। या तळघरातून विष्णू रूपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती व काही पादुका बाहेर काढण्यात आल्या। विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला असून त्यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवेश केला असता त्यांना काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडले आहेत। ही वास्तू एक खोली सदृश्य वास्तू असल्याचं स्पष्ट होते। हे एक 6 बाय 6 फूट आकाराचं चेंबर असून तेथे एकूण 6 वस्तू आढळल्या आहेत। हे तळघर आतून बंदिस्त आहे। हे अवशेष साधारण 16व्या किंवा 18व्या शतकातील असावेत अशी शक्यता हे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं आणि जीर्णोद्धाराचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून करण्यात येत आहे। गेल्या 15 मार्चपासून हे काम सध्या सुरू आहे। प्रास्ताविक कामांपैकी बाजीराव पडसाळी, सोळखांबी, गर्भगृह, सभामंडप आणि इतर ठिकाणी काम हे सुरू आहे। काम अंतिम टप्प्यात आलं असून 2 जूनपासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। मंदिरांचं 700 वर्षांपूर्वीचं मूळ रूप समोर आल्यानंतर मंदिरातील 9 दरवाजे चांदीनं चकाकणार आहेत। यासाठी 800 ते 900 किलो चांदीचा वापर हा केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। याचबरोबर मंदिरातील गरुड खांब आणि मेघडंबरी या देखील चांदीनं मळवली जाणार आहेत। कॅमेरामॅन साक्षात सावंतसह ओमकार मुळे, MHA MTV, मुंबई।